कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। भाजप आमदाराने पंकजा मुंडेंना सुनावलं। धसांच्या निशाण्यावर आता पंकजा। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सातत्यानं पाठपुरावा करणाऱ्या आणि आकाचा आका म्हणत धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणाऱ्या सुरेश धसांच्या निशाण्यावर आता पंकजा मुंडे असल्याचं दिसतंय। गेल्या अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यामध्ये शीतवाक युद्ध रंगलंय आणि धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर सुरेश धसांनी केलेल्या उपरोधिक टीकेमुळे सुरेश धसांचं नेक्स्ट टार्गेट पंकजा मुंडे आहेत की काय अशी शंका येते। त्याला कारण ठरलेलं ते पंकजा मुंडेंचं एक वक्तव्य। हे त्यांचं कॉन्फिडेन्शियल विषय आहे। त्यांनी जेव्हा ते माहिती सादर करतील कोर्टाला आणि ते ऑफिशियली कोर्टातून येईल तेव्हाच मी त्याच्यावर भाष्य करेन। तुमच्या म्हणण्यावर करणार नाही। 1500 पानाचं दोषारोपपत्र दाखल केलंय। मग त्याच्यात काय लिहिले तुम्ही वाचलंय? असं म्हणलं तर तुमच्यावर कंटेम्प्ट दाखल करावं लागेल। तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे की हेच प्रश्न विचारा। अजिबात तो विषय आता एक मिनिट मी तुमच्या एक मिनिट थांबा। तुमच्या पुण्यात आहे मी। आता त्या महिलावर अत्याचार झाला बस स्थानकामध्ये, झाला नाही का? झाला ना? ते प्रश्न विचारा ना। मी पुण्यात आले, तुम्ही बीडचे कशाला प्रश्न विचारताय? पुण्याचे पत्रकार आहेत तुम्ही। सरपंच संतोष देशमुखांची निर्घृण हत्या केल्यानंतर राज्याचं राजकारण तापलंय। मात्र आपल्याच जिल्ह्यातील घटना असूनही राज्याच्या मंत्री आणि धनंजय मुंडेंच्या भगिनी पंकजा मुंडेंनी या घटनेपासून कायमच अंतर राखण्याचा प्रयत्न केला। आजही त्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलण्याचं टाळलं आणि मग भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे। सुरेश धसांनी पंकजा मुंडेंना सुनावल्यानंतर पंकजा मुंडेंनी लगेचच प्रतिक्रिया देत हा राजीनामा घेणाऱ्यांनीही आधीच घ्यायला हवा होता असं म्हणत मुख्यमंत्र्यांना टोला हाणलाय। तर धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय, मी त्याचंही स्वागत करते। हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता। हा राजीनामापेक्षा शपथच नाही व्हायला पाहिजे होती। तर या सगळ्या गोष्टींना पुढच्या भोगांना कदाचित सामोरं जावं लागलं नसतं। घेणाऱ्यांनी सुद्धा आधी घ्यायला पाहिजे होता, धनंजयनी सुद्धा आधी राहायला पाहिजे होता। या सगळ्या वेदनांपासून कदाचित गरिमामय त्याला एक मार्ग मिळाला असता। माझी मीडियाला विनम्र विनंती आहे की आमच्या पंकजाताईंना पर्यावरण विभागाची जबाबदारी राज्य सरकारने दिली। संपूर्ण देशामध्ये सुद्धा त्यांना पर्यावरणाचं बघावं लागतं, पूर्ण जगामध्ये पर्यावरणाचं त्यांना पाहावं लागतं। त्याच्यामुळं तुम्ही बीड जिल्ह्याचे प्रश्न त्यांना विचारित जाऊ नका, कारण त्या बीड जिल्ह्याबद्दल त्यांना काहीही सोयरसुतक राहिलेलं नाही। इथून पुढं त्यांना प्रश्न विचारायचे असतील तर डोनाल्ड ट्रम्प, बायडन, त्याच्यानंतर पुतीन, गाझापट्टी, डेन्मार्क, जर्मनी आणि अजून इतर तत्सम देशाबद्दल तिथलं हवामान वातावरण कसं आहे याच्यावरतीच प्रश्न विचारित जा। इतकी दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि पंकजाताईंना माझी विनंती आहे किमान आता 3 महिने होत आले, आता तरी त्यांच्या कुटुंबाला भेटून या। बीडच्या पालकमंत्री पदापासून डावलल्यानंतर पंकजा मुंडेंनी नाराजी व्यक्त केली होती, पण बीडमधल्या गुंडाराजबाबत आणि सरपंच हत्या प्रकरणाबाबत बोलण्यास त्यांनी कायमच आढेवेढे घेतल्याचं दिसतंय। याउलट बीडची बदनामी होत असल्याचा उपदेशाचा डोसही त्यांनी दिला होता। त्यामुळेच सुरेश धस यांनी वेळ मिळेल तिथे पंकजांना टोले मारण्याची एकही संधी सोडली नसल्याचं दिसतंय। त्यामुळे आता गोपीनाथ मुंडेंच्या पठडीत शिकलेल्या सुरेश धसांनी मुंडेंच्याच पुढच्या पिढीला राजकारणात धडे शिकवल्याची चर्चा रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।